वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा देवळालीचा आधारवड. हरपला. चंद्रशेखर कदम यांना अश्रू अनावर. देवळाली प्रवरा शहरावर शोककळा पसरली असून अजितदादा यांच्या दुःखद निधनाने देवळालीने आपला आधारवड गमावला आहे. माझ्यापेक्षा वयाने लहान पण कर्माने मोठे असलेले अजितदादा जाणे हे मोठे दुर्दैव आहे. अशा शब्दात माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माझी आमदारकी दादांमुळेच खुलून आली. त्यांनी राहुरी तालुका, विशेषतः देवळाली प्रवरा शहरासाठी नेहमीच भरभरून मदत केली. मी त्यांच्या पक्षात नसलो तरी त्यांनी कधीही कोणत्याही कामाला नकार दिला नाही, असे सांगताना कदम यांना अश्रू अनावर झाले. 3 महिन्यांपूर्वी खास भेटण्यासाठी अजितदादा देवळाली प्रवरा येथे आले होते. तीच भेट अखेरची ठरेल असे कोणालाही वाटले नव्हते, असेही त्यांनी भावूक होत सांगितले. अजितदादांचे आजोळ असलेल्या देवळाली प्रवरा येथील मामेभाऊ माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या निवासस्थानी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कदम यांच्यासह उपस्थित नागरिकांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दरम्यान देवळाली शहराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, अजित कदम, अशोक कदम, अमित कदम, सुनील कदम, शैलेंद्र कदम यांच्यासह कदम परिवारातील सदस्य तातडीनं बारामतीकडे रवाना झाले आहेत. वेद बातमीचासाठी रफिक शेख, देवळाली प्रवरा. कोणत्याच कामाला दादा नाही म्हटलं नाही. मी कोणतंही काम घेऊन गेलो तर कधीच नाही म्हटलं नाही ते मला. प्रत्येक काम त्यांनी मार्गी लावलं. अर्थात मी वैयक्तिक काहीच काम घेऊन गेलो नाही त्यांना, पण त्यांच्यामुळे माझी आमदारकी खुलून दिसली. त्यांच्यामुळं मी चांगला आमदार म्हणून काम करू शकलो. खूप मदत केली त्यांनी, खूप सपोर्ट केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे काही निधन झालं आहे ही खरं विश्वास अजूनही न बसण्यासारखी गोष्ट आहे. अजूनही असं मनाला विश्वास वाटत नाही की दादा नाहीत. एक मोठा या राज्याचं मी म्हणेल एक मोठं नेतृत्व हरपलेलं आहे. विशेषतः आमच्या ग्रामीण भागासाठीचं या राज्यातलं नेतृत्व आज नाहीसं झाल्याची मोठी जाणीव आम्हाला सर्वांना होती आहे. दादांचं गेल्या काही वर्षात अत्यंत जवळून त्यांचं काम बघण्याची मला संधी मिळाली होती आणि त्यांच्या कामाबद्दल आता काय बोलावं. खरं अक्षरशः झपाटल्यासारखं वेळेचं भान ठेवून प्रश्नांची जाणीव असणारं नेतृत्व आणि प्रचंड झपाटलेला कामाने झपाटलेला माणूस असं त्यांचं व्यक्तिमत्वाचं वर्णन खरं मी करेल. आणि त्याचबरोबर आपल्या कार्यकर्ते असतील त्यांचं देखील त्यांना जीव लावणारा वेळप्रसंगी स्पष्ट वक्तेपणा असेल, पण मनातून मात्र अत्यंत प्रेमळ त्यांचा स्वभाव होता. हे मी अत्यंत जवळून खरं बघितलेलं आहे. अगदी माझ्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच 8-8:30 वाजता त्यांचा मला फोन आला होता. एक कुठंतरी कायम एक अजितदादा म्हटलं की मनात कुठेतरी एक आधार असल्याची भावना असायची. आज तो आधार कुठेतरी नाहीसा झाल्याची भावनेनी मन त्या ठिकाणी व्यथित झालेलं आहे. हे या राज्याचं मी म्हणेन कधी न भरून येणारं नुकसान आज झालेलं आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपण चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये साधू संतांनी सांगितलेले विचार आणि अतिशय निर्व्यसनी राहणं आणि सातत्याने कुठली पदा आली गेली तरी जमिनीवर पाय ठेवून लोकांच्या मध्ये मिळून मिसळून वागणं, त्यांची कामं करणं, आपलेपणाने वागणं, जातीय सलोखा ठेवणं, सर्व जाती धर्माचे लोक आपलीच आहेत हे समजून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढे जाणं, हेच गोष्ट आमच्या रक्तामध्ये आहे. त्या पद्धतीनं मी काम करत होतो, आजही काम करतोय, उद्याही काम करत राहणार आहे. परंतु
आपले असणारे घरोब्याचे जिव्हाळ्याचे आपलेपणाचे आणि आजोळचे जे संबंध आहेत ते कधीही आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. आणि त्याच प्रेमापोटी आपलेपणापोटी मी आलोय. आपण तेवढ्याच आपलेपणाने माझं जे आदरातिथ्य केलं, स्वागत केले, त्याने मी भारावून गेलेलो आहे. असंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आपण एकमेकावर ठेवूया आणि एकंदरीतच पुढची वाटचाल करूया ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी देऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद.